घोषणा आहे, फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार 45 पार, म्हणजे 45 आकडा आपल्याला दूर करायचा आहे, आपल्याला 45 आकडा पार करायचा आहे. आपण महायुतीतले आहोत, आपण युती धर्म पाळणारे आहोत, त्यामुळे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे. आणि म्हणून आपण जे 1.5 वर्षात काम केलं, त्या 1.5 वर्षाच्या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांकडे, मतदारांकडे जायचं आहे. आणि झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही केलेली मेहनत, यामुळे महायुतीला नंबर 1चं स्थान प्राप्त झालेलं आहे, नंबर 1चं. आणि जे आपल्याला टीका करतायत त्यांचा नंबर कुठं गेला तो शोधावा लागेल. त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. फक्त आरोप करून या ठिकाणी तुम्हाला सत्य लपवता येणार नाही. आरोपाला तुमच्या हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, हे मी नेहमी सांगत असतो. आणि लोकांना हे आरोप प्रत्यारोप शिव्याशाप आवडत नाही. त्यांना एवढंच पाहिजे, माझ्यासाठी, माझ्या राज्यासाठी कोण काम करतोय, माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी कोण काम करतोय. तुम्ही तर सगळे प्रकल्प विरोधी, प्रकल्प सगळे थांबवले, सगळीकडे विकास थांबवला. मुंबईतली मेट्रो थांबवली, आरे कॉलनीचं कारशेड थांबवलं, आपला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग थांबवला, MTHLच्या कामामध्ये अडथळे आणले. पण आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे या विकासाला चालना देण्याचं काम केलं. आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्या लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला हा या लोकांसाठी, सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घालवेन, अशा प्रकारचा संकल्प मी घेतलेला आहे. आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या समोर आहे. आज तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, इथं एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याची पोटदुखी तुम्हाला का? मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मुलाने होऊ नये, हेलिकॉप्टरमध्ये शेतकऱ्याच्या मुलानं फिरू नये, असा कुठला कायदा आहे का? आणि म्हणून आज सर्वसामान्यांचं सरकार, जे सोन्याचा चमचा घेऊन, ज्यांची पार्श्वभूमी राजकीय असेल, आमदार खासदार मंत्री, त्यांनीच पद भूषवायची, असा करार आहे का? आणि म्हणून तुम्ही विचार करा, हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि तुमच्यातलाच एक जमिनीवरचा माणूस, कार्यकर्ता हा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी मंत्रालय सदैव उघडं आहे. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कारण मी कार्यकर्त्याचं दुःख पाहिलंय, जवळून पाहिलंय. आणि म्हणून या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या आयुष्यातलं, प्रत्येक आयुष्यातला माझ्या क्षण, आमचे मंत्री, आमचे पदाधिकारी, हे सगळे लोक आपल्याला न्याय देण्यासाठी काम करतील. आणि कोकणाचा विकास जो आहे, हा कोकणाचा विकास जो थांबलेला आहे, राहिलेला आहे, मागे पडलेला आहे, हा पुन्हा एकदा हे कोकण नंबर 1ला आणण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करेल, ही खात्री आपल्याला देतो. धन्यवाद.